Hello dear students, welcome to the lecture of Inorganic Chemistry. In this lecture, I am going to discuss about the next characteristics of D block elements, that is reactivity. So, the D block elements have tendency to behave as noble or unreactive ones. The D block elements have tendency to behave as noble or unreactive ones. तर डी ब्लॉक एलिमेंट जे असतात ते नोबल म्हणून बिहेव करतात. सो नोबल म्हणजे उच्च श्रेणीत मोडणारे, उच्च वर्गात मोडणारे. तर पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत, पी ब्लॉक एलिमेंट्स आहे, डी ब्लॉक एलिमेंट आहे, ए ब्लॉक एलिमेंट. तर ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये डी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत ते उच्च श्रेणीत मोडणारे आहेत. आणि नोबल आणि अनरिॲक्टिव्हचा काय मिनिंग आहे? मग आपल्याला माहिती आहे सोडियम पण मेटल आहे, पण सोडियम जर आपण केरोसिनच्या बाहेर काढला, त्याला थोडी हवा दिली किंवा तो पाण्यात टाकला तर तो किती रिॲक्ट होतो हे आपल्याला माहिती. मग असंच माणसांच्या बाबतीतही असतं. काही माणसं आपण पाहतो खूप रिॲक्ट होतात, लहान लहान छोट्या छोट्या गोष्टींवरून रिॲक्ट होतात. मग ते नोबल उच्च श्रेणीत मोडणारे लोक असतात का? ते तर नाही. नोबल उच्च श्रेणीत मोडणारे जे लोक असतात ते सहजासहजी लहान लहान गोष्टींवर खूप जास्त रिॲक्ट होत नाही, आणि म्हणून आपण त्यांना उच्च श्रेणीत मोडणारे नोबल असं म्हणतो. रिॲक्टिव्ह लोक असतात काही, आणि काही लोक असतात प्रोॲक्टिव्ह. सेल्फ इम्प्रूव्हमेंट किंवा सॉफ्ट स्किलचा हा पार्ट आहे. रिॲक्टिव्हच्या अपोजिट प्रोॲक्टिव्ह लोक असतात. तर नोबल म्हणजे उच्च श्रेणीत मोडणारे. मग पिरियॉडिक टेबलमध्ये डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत ते उच्च श्रेणीत मोडणारे एलिमेंट्स आहेत. आणि नोबल हा शब्द वेगळा आहे. आपण जो आत्ता शब्द पाहिला तो आहे नोबल, आणि नोबेल हे सरनेम आहे. ते सरनेम आहे अल्फ्रेड नोबेलचं. अल्फ्रेड नोबेल. नायट्रोग्लिसरीन नावाचं एक असं स्फोटक होतं, एक्सप्लोजिव्ह ज्याला आपण म्हणू शकतो. हे एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्टोअर करून ठेवावं लागायचं. ते कुठेही पडलं तर स्फोट व्हायचा. तर हे कशामध्ये स्टोअर करता येईल आपल्याला, कशामध्ये हे स्टेबल राहील नायट्रोग्लिसरीन? तर अल्फ्रेड नोबेलने त्याचं पेटंट काढलं आणि त्याला नाव दिलं त्याने डायनॅमाइट. त्याने सांगितलं की सिलिकामध्ये हा नायट्रोग्लिसरीन जो आहे तो स्टेबल राहतो, आणि त्या पेटंटला त्याने डायनॅमाइट नाव दिलं. आणि आपल्याला माहिती आहे डायनॅमाइटचा शोध लावला आहे अल्फ्रेड नोबेलने. या डायनॅमाइटचा उपयोग म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी, चांगल्या कामांसाठी त्याने या डायनॅमाइटचा शोध लावला होता. डायनॅमाइटची मागणी खूप वाढली. अल्फ्रेड नोबेलने अनेक इंडस्ट्रीज वेगवेगळ्या देशांमध्ये डायनॅमाइटच्या काढल्या, आणि नंतर या डायनॅमाइटचा उपयोग वाईट कामांसाठी व्हायला लागला. जीवितहानी व्हायला लागली, हिंसा वाढली, लोकांना मारण्यासाठी डायनॅमाइटचा उपयोग व्हायला लागला. आणि तेव्हा या अल्फ्रेड नोबेलला लोकांनी आरोप केलं, लोकांनी त्याची घृणा केली की तू माणसांना मारण्यासाठी हा कसला शोध लावून दिला. आणि तो जेव्हा म्हातारा झाला तेव्हा त्याला वाईट वाटलं की लोकांनी मला एक वाईट माणूस म्हणून माझी आठवण नाही करायला पाहिजे, एक चांगला व्यक्ती म्हणून लोकांच्या मी स्मरणात असायला पाहिजे. म्हणून त्याने त्याची ज्या इंडस्ट्री होत्या त्याच्यामधनं जेवढाही पैसा आलेला होता, जेवढी संपत्ती होती त्याची, ती संपत्ती त्याने त्याच्या नावाने पारितोषिक दिलं जावं यासाठी त्याने नोबेल पारितोषिक दरवर्षी 12 डिसेंबरला त्याचा मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी नोबेल पारितोषिक दिलं जातं. हे त्याच्या संपत्तीतून दिलं जातं, आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात हे पारितोषिक दिलं जातं. नोबेल पारितोषिक आपल्याला माहिती आहे. मग आपण आता अल्फ्रेड नोबेलला एक चांगला व्यक्ती म्हणून आठवण करतो. तर कारण काय, त्याने काय सांगितलं की जे लोक
जगाच्या शांतीसाठी आणि प्रगतीसाठी चांगलं काम करतील अशा लोकांना हे नोबेल पारितोषिक दिलं जावं. वेगवेगळ्या क्षेत्रात हे नोबेल पारितोषिक दिलं जातं आपल्याला माहिती. आणि अल्फ्रेड नोबेल याच्या नावाने एक इलेमेंटही आहे, ज्याचा ऑटॉमिक नंबर जो आहे 102 आहे. 102 ऑटॉमिक नंबर असलेला एलिमेंट जो आहे तो सिंथेटिक एलिमेंट आहे. त्याचं नाव आहे नोबेलियम. तर अल्फ्रेड नोबेलच्या सन्मानाखातर किंवा त्याचा एक हॉनर म्हणून या एलिमेंटला नोबेलियम असं नाव दिलं गेलं आहे. 102 ऑटॉमिक नंबर आहे नोबेलियम अल्फ्रेड नोबेलच्या नावाने. तर त्याच्या नावाने जगातलं सर्वात मोठं पारितोषिकही आहे नोबेल पारितोषिक, आणि नोबेलियम नावाचा एक एलिमेंटही आहे. तर असे नोबल आणि नोबेल हे दोन शब्द आहेत. ॲज द साईज ऑफ ऑटॉम्स ऑफ दीज एलिमेंट्स इज व्हेरी स्मॉल. या एलिमेंट्सचे जे ऑटॉम्स आहेत त्यांची साईज जी आहे ती काय आहे, खूप कमी आहे. दे हॅव ॲज द साईज ऑफ ऑटॉम्स ऑफ दीज एलिमेंट्स इज व्हेरी स्मॉल, दे हॅव हाय आयोनायझेशन एनर्जी. आपण आयोनायझेशन एनर्जी कॅरेक्टरिस्टिक पाहिली, आपण पाहिलं होतं त्याच्यात की त्यांची आयोनायझेशन एनर्जी काय असते, जास्त असते. हॅव हाय आयोनायझेशन एनर्जी, हाय मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट ही आपण पाहिलं आहे, त्यांचा मेल्टिंग पॉईंट काय असतो, हाय असतो. हाय आयोनायझेशन एनर्जी अँड हाय मेल्टिंग पॉईंट, बिकॉज द atoms of these elements is very small and that's why they have high ionization energy and high melting point. Due to existence of covalent bonding, they have high heat of sublimation. High heat of sublimation. Heat of sublimation means have high heat of sublimation means they require maximum amount of energy to change from solid state to vapor state. सॉलिड स्टेटमधून वेपर स्टेटमध्ये जायला यांना खूप जास्त प्रमाणात हीट लागते, म्हणून दे हॅव हाय हीट ऑफ सब्लिमेशन. सो ड्यू टू हाय आयोनायझेशन एनर्जी, हाय मेल्टिंग पॉइंट अँड हाय हीट ऑफ सब्लिमेशन, due to high ionization energy, high melting point and high heat of sublimation, transition elements behave or transition elements have tendency to remain noble or unreactive ones. यांची आयोनायझेशन एनर्जी जास्त आहे, मेल्टिंग पॉईंट जास्त आहे आणि हीट ऑफ सब्लिमेशनसुद्धा काय जास्त आहे, आणि म्हणून हे काय करतात, नोबल किंवा अनरिॲक्टिव्ह म्हणून बिहेव करतात. Thus, the transition elements have low tendency to react. Thus, the transition elements have low tendency to react. The reactivity of these elements goes on decreasing across a series. ट्रान्झिशन एलिमेंटची जी टेंडन्सी आहे ती आहे कमी प्रमाणात रिॲक्ट होतात, आणि यांची रिॲक्टिव्हिटी जी आहे ती आपण जसं सिरीजमध्ये लेफ्ट हँड साईडकडून राईट हँड साईडला जातो तसं यांची रिॲक्टिव्हिटी काय होत जाते, कमी होत जाते. द रिॲक्टिव्हिटी ऑफ दीज एलिमेंट्स गोज ऑन डिक्रीजिंग अक्रॉस अ सिरीज. कारण काय होतं, मेल्टिंग पॉईंट वाढत जातोय, त्याच्यानंतर आयोनायझेशन एनर्जी वाढत जाते, आणि म्हणून रिॲक्टिव्हिटी काय होत जाईल, कमी होत जाईल. सो thus the transition elements have low tendency to react. The reactivity of these elements goes on decreasing across a series.
So many of these elements are sufficient reactive, that is they react with mineral acid, that is HCl and H2SO4, and liberate hydrogen gas. So many of these elements are sufficient reactive and they react with mineral acid like HCl and H2SO4 and liberate hydrogen gas. But few of these elements possess noble character. Noble character like platinum or gold. प्लॅटिनम अँड गोल्ड. नोबल कॅरेक्टर नोबल कॅरेक्टर कोण दाखवतो? प्लॅटिनम किंवा गोल्ड. आपल्याला माहिती आहे नोबल. आता सोडियमला आपण काचेच्या पेटीत नाही ठेवत, सोडियमला आपण कपाटात नाही ठेवत, केरोसिनमध्ये ठेवतो. सोडियम रिॲक्टिव्ह आहे. हे नोबल कॅरेक्टर दाखवतात, अनरिॲक्टिव्ह आहेत प्लॅटिनम आणि गोल्ड, म्हणून आपण यांना ज्वेलरी म्हणून यूज करतो. आणि मौल्यवान वस्तू आहे गोल्ड किंवा प्लॅटिनम, त्यांना आपण कपाटात ठेवतो, सांभाळून ठेवतो, कारण नोबल कॅरेक्टर दाखवतात, अनरिॲक्टिव्ह आहे आणि म्हणून उच्च श्रेणीत मोडणारे आहेत. म्हणून असा ह्या नोबेल शब्दाचा अर्थ आहे. सो ट्रान्झिशन एलिमेंट्स जे आहेत ट्रान्झिशन एलिमेंट्स हॅव टेंडन्सी टू बिहेव ॲज नोबल ऑर अनरिॲक्टिव्ह वन्स. रिॲक्टिव्हिटी यांची कमी आहे, नोबल बिहेवियर दाखवतात. सो ट्रान्झिशन एलिमेंट्स हॅव हाय आयोनायझेशन एनर्जी अँड हाय मेल्टिंग पॉईंट. का बरं? बिकॉज द atoms of these elements are very small. Due to existence of covalent bonding, they have high heat of sublimation, and due to high ionization energy, high melting point, high heat of sublimation, transition elements have tendency to remain noble or unreactive ones. For example, platinum or gold. Transition elements have low tendency. As the transition elements have low tendency to react, the reactivity of these elements goes on decreasing across a series. Many of these elements are sufficient reactive and they react with mineral acid like HCl and H2SO4 and liberate hydrogen gas. But few of these elements possess noble character like platinum or gold. ठीक है, this is about the reactivity of D block elements. Thank you.